चला तर मंडळी, आज बनवणार आहे पालक पनीरची रेसिपी। पालक आधी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे। आता आपण बॉईल करून घ्यायचे आहे। पालकला बॉईल करायला ठेवते। एका साईडला मी पालक पनीरसाठी मसाला काढून घेते। हे जिरं घेतलेलं आहे, आलं लसूण मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। छान गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासोबत मी 1 टोमॅटो पण घेतलेला आहे। त्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे। पालक आपली शिजलेली आहे। आता गॅस बंद करते आणि हे पाणी काढून पालक मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। फ्राय केलेला मसाला टाकायचा आहे। त्यामध्येच हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, आता पनीर मीठ लावून धुवून घ्यायचं आहे। काही सुके मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, मीठ, धना पावडर, हळद, जिरं घेतलेलं आहे आणि 3 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता गरम करायला तेल ठेवूया। तेल गरम झाल्यावर जिरं मिरच्या टाकलेल्या आहेत आणि सुके मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत। सुके मसाले छान फ्राय करून झाल्यावर आता आपण पालकची पेस्ट केलेली त्यामध्ये टाकायची आहे। छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पनीरचे पीस टाकायचे आहेत। छान मिक्स करून झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटं। हे बघा, छान तेल सुटलेलं आहे आपल्या पालक पनीरची भाजीला। आता त्यामध्ये मी किसलेलं पनीर टाकते थोडंसं वरती। तुम्ही पाहिजे तर साय पण टाकू शकतात, दुधाची क्रीम वगैरे, छान लागते। आजची माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला? माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।